नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्हाला जर का शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायची गरज असेल, आवश्यकता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओतनं फायदा होईल. सध्या महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र सरकारचं समन्वय साधण्याचा सुरू आहे की महाराष्ट्रातील जे काही शिक्षक आहेत, खास करून जुने 2013च्या अगोदर, त्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतनं काय करावं, सूट देण्यात यावी. परंतु नुकताच बांधवांनो, काल परवा कोर्टाने परत एकदा ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्हाला परीक्षा पास होणं अनिवार्य आहे, अनिवार्य आहे, अनिवार्यच आहे. कारण लोकसभेत, राज्यसभेत ते बिल सादर केलं, परंतु त्याच्यानंतर ते पुढे ढकललंच नाहीये. आणि जोपर्यंत तुमच्या 2009च्या काय म्हणू आपण त्याला कायद्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. कारण हे केंद्र सरकारचं आहे, महाराष्ट्र सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला जर का उद्या मुख्याध्यापक व्हायचंय, तुम्हाला जर का केंद्र प्रमुख व्हायचंय, तर ह्या परीक्षा पास असल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. तर त्याच्याकरता मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे की टीईटी पेक्षा सीटीईटी ही परीक्षा खरंच काय असते, सोपी असते. जेवढा वेळ, जेवढा पैसा, जेवढं तुम्ही श्रम टीईटी मध्ये जर तेवढा दिला, तोच वेळ, तोच पैसा आणि श्रम तुम्ही जर सीटीईटी मध्ये घेतले, तर मी छाती ठोकपणे सांगतो तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास व्हाल. हो, हे माझे जे काही फोटो दिसते का, हे ही सीटीईटी परीक्षा पास होऊन जिल्हा परिषदेमध्ये आज रोजी रुजू आहे. जवळपास 2022 पासून आतापर्यंत मला वाटतं शिक्षण सेवक त्यांचं संपत आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही माझं ऐका, सीटीईटीचा फॉर्म भरा आणि पास व्हायची जबाबदारी ही विजय सुराशे बाळासाहेब शिंदेवरती सोडून द्या. कारण आमच्याकडे जवळपास आता नव्याने 800 विद्यार्थी आले होते. त्या 800 पैकी आम्ही 350 विद्यार्थी काय केले बांधवनो, सीटीईटी मध्ये पास करून दाखवले. आता त्याचे कारण काय, कसे, हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आवर्जून सांगतो. तुम्ही बघू शकता, 6 सप्टेंबर 2026 ला तुमची काय आहे, नव्याने जी काही सीटीईटी परीक्षा आहे ती आयोजित या ठिकाणी केलेली आहे. आणि तिचे फॉर्म भरायची तारीख ही आजपासून म्हणजे बांधवांनो 11/5/2026 पासून सुरू झालेली आहे. आणि लास्टची तारीख आहे बांधवांनो ती तिची 10 जून. पण तुम्ही 10 जून पर्यंत वाट पाहू नका. तुम्ही जितके लवकर बांधवांनो फॉर्म भरला, तितकं तुम्ही जवळच्या सिटीमध्ये, तुमच्या विभागामध्ये तुमचा काय लागेल, नंबर लागेल. 132 शहरांमध्येच ही भारतात आयोजित केली जात असते. म्हणजे आपले मराठवाड्यातले जर का विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, समजा एखादा विद्यार्थी परभणीचा आहे, तिथं परभणीत त्याचं सेंटर नसणार आहे, त्याला छत्रपती संभाजीनगरमध्येच परीक्षेला यावं लागेल. परभणीच्या मुलाने जर का उशीर केला, मग आता छत्रपती संभाजीनगर जर का पॅक झालं, तर तुम्हाला डायरेक्ट पुण्यात जावं लागेल, तुम्हाला तिकडे परत मग मुंबईकडे जावं लागेल. महाराष्ट्रात 6 विभाग जर पॅक झाले तर तुम्हाला इतर राज्यात सुद्धा जावं लागतं. आपल्या बऱ्याच क्लासच्या मुलांनी आपके पार झेंडे दिल्लीपर्यंत सीटीईटीचे नेलेले होते. तर त्यामुळे तुम्ही दिल्लीपर्यंत जायचं कोशिश करू नका, आपलं संभाजीनगरमध्येच राहा. त्यामुळे लवकर फॉर्म भरावा लागेल तुम्हाला, हे मला आव्हान करायचंय. पुढचं की सर तुम्ही कसं मानता बरं ही परीक्षा लवकर पास होतं किंवा पहिल्या प्रयत्नात पास होऊ शकतं? कारण हिचा इतिहास जर बघितला 2013 पासून फक्त 4% मुलं काय झालेले बांधवनो ह्या परीक्षेत पास झालेले आहे. 4% वर हिचा रिझल्ट गेलेला नाही आपला. आलं लक्षात, मराठी माध्यमाचा. पण बांधवनो ही जरी हिंदी माध्यमाची असली, पण 2011 ते 2025चा आपण इतिहास बघितला तर 20% पासिंगचे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी काय करतात, लक्षात येतात. हे लक्षात ठेवा, आलं लक्षामध्ये. आणि हे मी माझ्या अनुभवाचं सांगतो, मी ह्या दोन्ही परीक्षा पास आहे, त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका. आणि मी शाळेवरती रुजू होऊनच 12 वर्ष झालेले जवळपास. त्यामुळे तुम्ही डोकं लावायचं नाही की तुम्ही कसं म्हणता काय म्हणता. स्वतः लेखक आहे मी, आणि बाळासाहेब शिंदे सरांच्या क्लासवरती चॅनेलवर मी बोलतोय, म्हणजे याचा अर्थ काहीतरी मोठा माणूस असेल. तर पुढे पहा, ही परीक्षा जी आहे सीटीईटी ही बांधून आपल्या डीएडच्या आणि बीएडच्या अभ्यासक्रमावरती जवळपास 50% आधारलेली आहे. म्हणजे आपण त्याला अध्यापन शास्त्र, इंग्लिशमध्ये पेडालॉजी असं म्हणतो. 75 मार्क, 150 पैकी 75 मार्क म्हणजे तुमचं बरंच टेन्शन इथं कमी होतं. तसं इथं कार्यक्रम नाहीये. इथं तुम्हाला हिचा अभ्यासक्रम हा युपीएससी आणि एमपीएससीच्या सिलेबसवर आधारलेला आहे. तुम्ही म्हणतो खरंच युपीएससी? हो. आता आपण इथं जर बघितलं परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र, तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा झाला तर तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक करावा लागतो.
याच्यातच तुम्ही हैराण होताल. मग नंतर भूगोलाकडे गेले तर परत खगोल, जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास. एवढा ताण तुम्हाला इकडं नाहीये सीटीईटी मध्ये. इकडं कसं असतं, समजा उदाहरणार्थ परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र आहे, 15 मार्क हे तुमच्या डीएड बीएडच्या सामाजिक शास्त्राला, 15 मार्क हे तुमच्या काय म्हणू आपण त्याला शालेय अभ्यासक्रमाला आहे. इकडं लय खतरनाक आहे. इकडं तुम्हाला गणित घ्या पकडा, आता सगळ्याला अवघड जातं. तर इकडं टीईटीला तुम्हाला 30 मार्काला गणित आहे, इकडं 15 मार्काला त्याचं पेडॉलॉजी गणिताचं, आणि 15 मार्काला काय आहे त्याचा ऍक्च्युअल जो सिलेबस आहे, काय म्हणू आपण त्याला, डीएड बीएडचा 15 मार्काला आणि गणिताचा 15 मार्काला. त्यामुळे इकडे तुम्हाला हातपाय हलायला काय चान्सेस आहे की गणिताचं अध्यापन पद्धती, गणित विषयाला कोणती वापरावी, गणित विषयाचं नियोजन कसं केलं जातं, मूल्यमापन कसं कराल, शैक्षणिक साधन कुठले वापराल, अशा प्रकारचे प्रश्न असल्यामुळे तुम्हाला ते सहज सोपं जातं. आणि तुम्हाला माहिती असेल, जर का असं म्हणतात पहा की माय मोरू आणि मावशी उरू, म्हणजे मराठीत जरी नाही कळलं तुम्हाला, मराठी जरी तुमची समजा तुम्हाला तिथं नसली, पण मावशी म्हणजे तुम्हाला कोण आहे तिथं हिंदी आहे ना, आणि हिंदी आणि मराठी देवनागरी लिपी आहे, फारसा यांच्यामध्ये डिफरन्स नाही. ठराविक शब्द जर का आपण ते व्यवस्थित केले तर तेच पुन्हा पुन्हा प्रश्न येतात, आणि त्याच प्रश्नांचा समावेश आम्ही ह्या पुस्तकात केलेला आहे. महाराष्ट्रात नाही भारतात असं पुस्तक नाहीये. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला बांधवांनो मराठीचा अनुवाद आहे आणि त्याच ट्रान्सलेट हिंदीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे जर हिंदीत नाही समजलं तर मराठीत अनुवाद असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा काय होतो, फायदा होतो. हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. आणि आपला क्लासचा रिझल्ट जर पाहिला, मागच्या वेळेस 800 शिक्षकांपैकी बांधवांनो आपले 350 शिक्षक पास झाले होते, म्हणजे जवळपास 50% आसपास आपले शिक्षक ह्या परीक्षेत पास झालेले. त्यामुळं तुम्हाला जर का हमी पाहिजे असेल की सुराज सर तुम्ही खरंच मी तुमच्या म्हणण्यावर फॉर्म भरतो, पास हे करतो, मला पास करून द्याल का, ते 100% पास करून द्याल. फक्त एकच आहे की तुम्ही फक्त दररोज लाईव्ह या, बाकी काही नाही करायचं. तुम्ही अभ्यास करा नका करू, फक्त दाखवा सर मी दररोज लाईव्ह होतो, मी तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने तुमचं काम केलेलं आहे आणि मग मी पास होईल का. तर 100% तुम्ही 2-3 महिन्यामध्ये पास होऊ शकता. कोणती परीक्षा? सीटीईटी. टीईटी नाही सांगताय, टीईटी खूप डीप मध्ये आहे, त्याला अभ्यासच करावा लागतो. इकडे मात्र तुम्ही डीएड बीएडच्या अभ्यासक्रमावरती काय होऊ शकता, पास होऊ शकता. त्यासाठी हे आमचं पुस्तक तुम्हाला काय करणार आहे, मदत करणार आहे. त्यासाठी ही आमची टीम सुद्धा सातत्याने राहिलेल्या 2-4 महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही देणार आहे. कारण तितका चिकित्सक अभ्यास मीन बाळासाहेबांनी केलेला आहे. कुठल्या टॉपिकला किती मार्क आलेले, काय आलेले, हे सगळं अभ्यास करून मुलांना शिकवल्यामुळे आतापर्यंत जवळपास आमचे म्हणजे मागच्या टीईटी मध्ये उगे 4-5 मार्कांनी काही शिक्षक राहिले, त्यांना मी आग्रह केला की अरे बाबा फोन करू फॉर्म भरा. ज्यांनी माझं ऐकलं ते सगळे शिक्षक काय झालेले, पास झालेले. इव्हन मी तुम्हाला इथं आवर्जून सांगू इच्छितोय, आपल्याला कोणाचं काही कमीपणा नाही दाखवायचा आहे, पण आदरणीय बरेचसे आमचे शिंदे सर असतील, सोनोने मॅडम असतील, बिजाने मॅडम असतील, बरेच असे शिक्षक आहे की ज्यांचं 50 पेक्षा जास्त वय होतं, त्यांनी सुद्धा बांधवांना ही परीक्षा काय केलेली आहे, हे पास झालेले आहे. मग आता यांना केंद्र प्रमुख व्हायचंय, मुख्याध्यापक व्हायचंय, यांना बढती अधिकारी व्हायचंय, म्हणून हे यांनी ह्या वयात सुद्धा वेळ दिलाय आणि 3 महिन्यात हे काय झालेलं आहे, पास झालेलं आहे. त्यानंतर इकडं आमच्या ह्या प्रांजल मॅडम बघा, पल्लवी मॅडम, ह्या सुद्धा बांधवांना खूप कमी म्हणजे सर्व्हिस करून सुद्धा घर प्रपंच सांभाळून त्या काय झालेल्या आहे, पास झालेल्या आहे. इकडे जोशी मॅडम सुद्धा आहे. आता खूप अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यांनी ही परीक्षा ते पास झाली होती. इकडे आमचे निकम सर तर काय सांगा तुम्हाला, शेती करून पास झालेले, शेती करून. ते तर पार लगे वखर नांगर किंवा बैलगाडीवर चलत असताना व्हिडिओ पाहिजे आमचे, आणि आवर्जून त्यांनी त्यांच्या ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम घेतला यशवंताचा, त्यांनी आवर्जून सांगितलं की सर खूप प्रतिकूल परिस्थितीत मी 50% वेळ शेतात देऊन क्लास करायचो, परंतु ते जर पास होत असतील तर तुम्ही पास व्हायला काही हरकत नाहीये, असं मला या ठिकाणी सांगायचंय. आणि याची जी काही बॅच आहे ही 15 मे पासून सुरू होत आहे, आणि 15 मे पासून सुरू होऊन अनुभवी शिक्षक वृंद लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. कालावधी जवळपास आम्ही याचा 1 वर्षाचा ठेवला आहे. कारण का पहिल्या टप्प्यात बरेच शिक्षक पास होतात, पण काही घरगुती काही वैयक्तिक वेगवेगळे कारण असतात, काही क्लासेस जॉईन करत नाही, काही आजारी पडतात,
मग अशा लोकांना पुन्हा पुन्हा ती परीक्षेची फी देऊ, क्लासची फी द्यायची गरज पडू नये म्हणून बांधून 1 वर्ष कालावधी ठेवलाय की जेणेकरून वर्षातून ही परीक्षा 2दा होते. 6 महिन्याचा कालावधी जर ठेवला तर याची फी कमी करता येते मग. परंतु ती काय म्हणू आपण त्याला, तुम्ही जॉईन लवकर करत नाही ना, त्यामुळे वर्षभराची परीक्षा असणारे वर्षातून 2दा बॅच तुम्हाला ही करता येईल, हे आवर्जून लक्षात ठेवा. PDF स्वरूपात नोट्सही सगळ्या भेटणार आहे. अधूनमधून झूमवर आम्ही तुमचं शंकाचं निरसन करतो आणि महाराष्ट्रातील जे काही नावाजलेले लेखक आणि प्राध्यापक आहे त्यांना सुद्धा वेळोवेळी बोलून आम्ही आवर्जून काय करतो, तुम्हाला त्यांचंही विशेष असं मार्गदर्शन, यशवंतांचं मार्गदर्शन यावर आम्ही देतो. या पेपर 1 आणि पेपर 2 ची फी बांधून फक्त किती आहे, 2100 रुपये आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला हे 600 रुपयाचं पुस्तक घरपोच फ्री 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 भेटून जाणार आहे. लक्षात ठेवा, हे पुस्तक मार्केटमध्ये कुठंच भेटत नाही, ते फक्त तुम्हाला बॅच परचेस केल्यावरच भेटतं, हे आवर्जून लक्षात असू द्या. त्यानंतर तुम्हाला जर का पूर्ण विषयाचं नाही लावायचं आहे, फक्त कशाचं लावायचं आहे, 75 मार्काचं पेडॉलॉजीचाच अभ्यासक्रम तुम्हाला लावायचा आहे की जेणेकरून तुमचा इतिहास, भूगोल, गणित सगळ्या विषयाचा अभ्यास झालाय. पण सर आमचं फक्त जे काही DED BEdचं जे काही पेडॉलॉजी शिक्षणशास्त्र असतं ते आम्हाला जास्त समजत नाही आणि तेच आम्हाला शिकवा, तर त्याची फी फक्त बांधवांनो किती रुपये आहे, 1100 रुपये आहे. हे आवर्जून तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं. मग यासाठी काय करायचंय, यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती काय करायचंय बांधवांनो, मेसेज करायचा आहे, SMS करायचा आहे व्हॉट्सअपला की CTET 2026 असं जरी लिहिलं तुम्ही व्हॉट्सअपला तर तुम्हाला बांधवांनो एक लिंक येईल. त्या लिंकद्वारे तुम्ही काय करायचं आहे, बॅच त्या ठिकाणी परचेस करायची आहे, हे आवर्जून लक्षात ठेवा. शिक्षक लोक सुद्धा बांधून सगळे अनुभवी आणि काय म्हणू आपण त्याला ह्या विषयात प्रावीण्य मिळवणारेच आहे. त्यानंतर कशा पद्धतीने आम्ही शिकवणार बघा, इथं बालकाची वाढ आणि विकास किंवा आपण त्याला बाल विकासाचे सिद्धांत असं म्हणतो. आतापर्यंत 2011 ते 2026 पर्यंत यावरती 34 प्रश्न विचारले गेलेले आहे. या 34 प्रश्नांची जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली, तो डाटा लक्षात ठेवला, नेहमी वेळोवेळी येणारे प्रश्न कोणते आहे ते जर तुम्ही बाजूला काढले बांधून, त्यावर जर का चांगला अभ्यास केला तर सहज तुमची काय होती, तयारी होती. अशाच पद्धतीने हे 10-12 चॅप्टर तुम्हाला काय करायचे, क्लिअर करायचे. हे झालं बाल मानसशास्त्राचं. त्यानंतर बांधवांनो इकडं त्याचं पेडॉलॉजी सुद्धा काय केलं जात असतं, विचारलं जात असतं, याला धरून आधारलेलं. मग ते पेडॉलॉजी आपण जर बघितलं, अधिगमन म्हणजे अधिगमन एवं अर्जन म्हणजे अध्ययन आणि अध्यापन किंवा शिकणे आणि शिकवणे असं त्याला मराठीत आपण म्हणू. 24 प्रश्न आतापर्यंत त्याच्यावर विचारले गेलेले. मग हे जर तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही इकडे तिकडे भटकणार नाही ना. जसं आपण बाहेरच्या देशामध्ये, बाहेरच्या शहरामध्ये जर गेलो, पण गुगल मॅप आणि नेट चांगला असेल तर आपण पाहिजे त्या ठिकाणी काय करू शकतो, जाऊ शकतो. तशाच प्रकारचा हा कार्यक्रम आहे, तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आता मराठीचा अभ्यास खूप मुलं करतात, परंतु मराठी भाषा आणि अध्यापन यावर किती वेटेज द्यावं, किती अभ्यास करावा, कुठले असे चॅप्टर आहे ते तुम्हाला जर माहिती असेल, त्याच्यावरचे मार्क माहिती असेल तर आपल्याला त्याला काय देता येतो, वेळ देता येतो. हे आवर्जून काय करा, लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने बांधवांनो हा पूर्ण पेडॉलॉजीचा आणि इतर विषयाचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळं मी सहज सोपं तुम्हाला सांगतो की आम्ही त्याचा थोडक्यात सांगायचं म्हणजे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे. का, कुठे, कसं, कोणते याचा डिटेल्स अभ्यास घेतल्यावरच मी तुम्हाला हमी देतो की TET जरी तुम्हाला अपयश मिळालं असेल, फक्त तुम्ही हिम्मत करा. हिंदीमध्ये थोडीशी काय करायची, वाचण्याची किंवा बसण्याची, ऐकून घेण्याची. अवघ्या 1 महिन्यात तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण दुसऱ्या महिन्यात तुम्हीच बांधवांनो सहज हिंदी काय करताल, हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा छान पद्धतीने तुम्ही उत्तर देताल. ही या ठिकाणी मला तुम्हाला शाश्वती द्यायची, विश्वास द्यायचा आहे. कारण आदरणीय बाळासाहेब शिंदे सर आपल्यासोबत आहे, त्यांची टीम आपल्यासोबत आहे. एवढं बोलून थांबतो. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर तुमच्या इतर मित्रांनाही द्या आणि बॅच लावायची असेल तर या मोबाईल नंबरवरती CTET नावाचा असं काय करा, SMS करा. कारण फोन उचलायला वेळ नसतो. तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी आमचे सॉफ्टवेअरच आहे. तुम्ही व्हॉट्सअप केला की तुम्हाला ऑटोमॅटिक प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी मिळून जाते. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.